तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षा 2027 साठी मराठी व्याकरणाचं पहिलं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये समास या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सोबतच ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, असे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समास या घटकावरती दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला समास या घटकावरती प्रश्नपत्रिकेमध्ये कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 4 यामध्ये प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुमचा पहिला प्रश्न हा समास या घटकावरती विचारला जातो आणि हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला समास या घटकाचा अभ्यास 2 गुणांसाठी करायचा असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न कुठे विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा समास म्हणजे नेमकं काय ते आता आपण समजून घेऊ. आता बघा समास म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्द जेव्हा एकत्र येतात आणि एक नवीन शब्द तयार होतो, त्याला आपण समास असं म्हणतो. पण नेमकं समासाची गरज का पडली? तर बघा, जेव्हा आपल्याला आपली भाषा आपल्याला प्रभावशाली दाखवायची असते, भाषेचं सौंदर्य दाखवायचं असतं किंवा भाषेची विविधता दाखवायची असते, तेव्हा आपण समासाचा वापर करतो. उदाहरणार्थ बघा, आता राजाचा पुत्र ही एक वाक्यरचना आहे. आता ह्या वाक्यरचनेच्या जागी जर मी राजपुत्र शब्द वापरला, तर हा शब्द जास्त प्रभावशाली वाटतो. त्याच पद्धतीने बघा, निळे कमल ह्या वाक्यरचनेच्या जागी जर मी नीलकमल हा शब्द वापरला, तर हा शब्द जास्त प्रभावशाली वाटतो. म्हणजेच काय? तर जेव्हा आपल्याला आपली भाषा ही प्रभावशाली दाखवायची असते, भाषेचं सौंदर्य दाखवायचं असतं, तेव्हा आपण समासाचा वापर करतो. आता तुम्हाला समास म्हणजे काय आणि समासाची गरज आपल्याला का पडली हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा, आपल्याला इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण समासाचे 5 प्रकार अभ्यासायचे आहेत. तसे समासाचे बरेचसे प्रकार आहेत, पण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला फक्त 5 प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये 2 मुख्य समास असणार आहेत आणि 3 हे समासाचे उपप्रकार असणार आहेत. आता बघा, यामध्ये कर्मधारय समास आणि द्विगु समास हे 2 तुमचे मुख्य समास असणार आहेत. त्यानंतर द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. ज्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास असा एकूण 5 समासांचा अभ्यास आपल्याला 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा असणार आहे. आता आपण एक-एक समास आपण समजून घेऊ. तर बघा, समासाचा पहिला मुख्य प्रकार आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समास म्हणजे काय? तर बघा, कर्मधारय समास यामध्ये तुमचं पहिलं जे पद असतं, ते तुमचं दुसऱ्या पदाचं विशेषण असतं. म्हणजे पहिलं पद हे दुसऱ्या पदाबद्दल माहिती सांगतं. तर असे जे विग्रह असतात, तर असे जे सामासिक शब्द असतात, त्यांना आपण कर्मधारय समास असं म्हणतो. आता कर्मधारय समास ओळखायचा कसा? तर बघा, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा, सारखे या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, नीलकमल हा तुमचा सामासिक शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? नील असे कमल. आता नील काय आहे? हे कमल ह्याबद्दलचं विशेषण आहे. म्हणजे नील हा शब्द कमल या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजे पहिलं पद हे दुसऱ्या पदाचं विशेषण आहे. तर असे जे विग्रह असतात किंवा असे जे सामासिक शब्द असतात, त्यांना आपण कर्मधारय समास असं म्हणतो. आता ओळखण्याची सोपी ट्रिक काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा, सारखे या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. आणखी एक उदाहरण बघा, महाराष्ट्र याचा विग्रह कसा होतो? महान असे राष्ट्र. या ठिकाणी विग्रहामध्ये असे शब्द आला, तर हे सुद्धा कर्मधारय समासाचं उदाहरण असणार आहे. आता समास ओळखायचा कसा? यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा आणि सारखे या शब्दाने जोडलेला असेल, त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतात. आता यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समासावरचे जे उदाहरणं आपण बघणार आहोत, तेच उदाहरणं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहेत. या उदाहरणांव्यतिरिक्त एकही वेगळं उदाहरण तुम्हाला परीक्षेत विचारलं जाणार नाही. त्यामुळे ह्याच उदाहरणांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता कर्मधारय समासासाठी आपण उदाहरणं बघू. आता हे जे उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय, हे उदाहरणं आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता पहिला सामासिक शब्द आहे नीलकमल. याचा विग्रह होतो नील असे कमल. या ठिकाणी असे हा शब्द तुमचा आला. त्यानंतर महाराष्ट्र याचा विग्रह होतो महान असे राष्ट्र. या ठिकाणी सुद्धा असे शब्द तुमचा आला. त्यानंतर पांढरा शुभ्र याचा विग्रह कसा होतो? शुभ्र असा पांढरा. या ठिकाणी असा हा शब्द आला. त्यानंतर घननीळ याचा विग्रह कसा होतो? निळा असा घन. त्यानंतर श्याम सुंदर याचा विग्रह कसा होतो? सुंदर असा श्याम.
त्यानंतर कमलनयन याचं विग्रह कसं होतं? कमलासारखे नयन. या ठिकाणी सारखे हा शब्द आला. त्यानंतर नरसिंह याचा विग्रह होतो सिंहासारखा नर. त्यानंतर विद्याधन याचा विग्रह होतो विद्या हेच धन. तर ह्या ठिकाणी हेच हा शब्द आला. त्यानंतर रक्तचंदन याचा विग्रह कसं होतो? रक्तासारखे चंदन. तर ह्या ठिकाणी सुद्धा तुमचा सारखे हा शब्द आला. तर हे सर्व काय असणार आहेत? हे सर्व तुमचे कर्मधारय समासाचे उदाहरणं असणार आहेत. आता कर्मधारय समास म्हणजे काय? हे तुम्हाला समजलं असेल आणि त्याला ओळखायचं कसं? हे तुझं समजलं असेल. आता फक्त तुम्हाला काय करायचंय? कर्मधारय समासासाठी हे जे उदाहरणं मी तुम्हाला सांगितले, हे उदाहरणं आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. यानंतर पुढचा समास आहे द्विगु समास. आता बघा द्विगु समास ओळखणं खूप सोपं आहे. आता द्विगु समास म्हणजे काय? तर द्विगु समासामध्ये तुमचा जो विग्रह असतो, तो एका समूहदर्शक शब्दासारखा किंवा संख्यादर्शक शब्दासारखा दिसतो. तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण द्विगु समास असं म्हणणार. म्हणजेच काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह समूहदर्शक शब्दासारखा होतो, त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण द्विगु समास असं म्हणणार. उदाहरणार्थ बघा, सप्ताह हा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? 7 दिवसांचा समूह. तर हा शब्द तुमचा द्विगु समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर नवरात्र याचा विग्रह कसा होतो? 9 रात्रींचा समूह. हा सुद्धा काय असणार आहे? तुमचा द्विगु समासाचं उदाहरण असणार आहे. म्हणजेच काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह तुमचा समूहदर्शक शब्दासारखा होतो, त्याला तुम्ही द्विगु समास असं म्हणणार. आता द्विगु समासासाठी काही उदाहरणं बघू आणि हेच उदाहरणं तुम्हाला महत्त्वाची असणार आहेत. पहिलं उदाहरण आहे पंचारती. याचा विग्रह कसा होतो? 5 आरत्यांचा समूह. त्यानंतर त्रिभुवन याचा विग्रह कसा होतो? 3 भुवनांचा समूह. त्यानंतर नवरात्र याचा विग्रह कसा होतो? 9 रात्रींचा समूह. त्यानंतर त्रिखंड याचा विग्रह कसा होतो? 3 खंडांचा समूह. त्यानंतर सप्ताह 7 दिवसांचा समूह. त्यानंतर अष्टाध्यायी याचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 8 अध्यायांचा समूह. त्यानंतर पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह. त्यानंतर द्विदल 2 दलांचा समूह आणि त्रिलोक्य 3 लोकांचा समूह. आता द्विगु समासाठी हे उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचा विग्रह सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा द्विगु समासासाठी हे तुमची महत्त्वाची उदाहरणं आहेत आणि ह्याच उदाहरणांचा अभ्यास तुम्हाला परीक्षेसाठी करायचा असणार आहे. आय होप की तुम्हाला द्विगु समास समजला असेल. यानंतर बघा तिसरा मुख्य समास आहे द्वंद्व समास. आता द्वंद्व समास काय असतो? तर द्वंद्व समासामध्ये विग्रहातले दोन्ही पद सारखेच असतात. त्याला आपण काय म्हणणार? द्वंद्व समास. आता द्वंद्व समासाचे आपल्याला 3 उपप्रकार अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि ह्या शब्दाने जोडलेला असतो. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही पद तुमचे काय असणार आहेत? समान असणार आहेत. त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणणार. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा ह्या शब्दाने जोडलेला असतो. त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास म्हणणार. यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. बरे किंवा वाईट, खरे किंवा खोटे. म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह तुमचा किंवा ह्या शब्दाने जोडलेला असतो आणि दोन्ही बाजूला तुमचे जर विरुद्धार्थी शब्द असतील, दोन्ही बाजूंना एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतील, तर ते तुमचं वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर समहार द्वंद्व समास. आता हा समास ओळखणं खूप सोपं आहे. याच्या विग्रहामध्ये तुम्हाला वगैरे शब्द आढळतो. म्हणजे अंथरूण, पांघरूण वगैरे. तर असे जे शब्द असतात ते तुमचे समहार द्वंद्व समासाचे उदाहरणं असतात. आता इतरेतर द्वंद्व समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि ह्या शब्दाने जोडलेला असेल, त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणणार. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा ह्या शब्दाने जोडलेला असेल, त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास म्हणणार. आणि समहार द्वंद्व समास ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये वगैरे असा शब्द असेल किंवा हा समास आपण सामासिक शब्दावरून सुद्धा ओळखता येऊ शकतो. तर असे 3 उपप्रकार आपल्याला द्वंद्व समासाचे अभ्यासायचे असणार आहेत. आता प्रत्येक उपप्रकारासाठी आपण उदाहरणं बघू आणि ही उदाहरणंच तुम्हाला महत्त्वाची असणार आहेत. हे उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता इतरेतर द्वंद्व समास. आता यामध्ये पहिला शब्द आहे बहीण आणि भाऊ. याचा विग्रह कसा होतो? बहीण आणि भाऊ. या ठिकाणी आणि शब्द आला. त्यानंतर आई-वडील याचा विग्रह होतो आई आणि वडील. त्यानंतर नाक-डोळे याचा विग्रह होतो नाक आणि डोळे. त्यानंतर सुंठ-साखर याचा विग्रह होतो सुंठ आणि साखर. त्यानंतर कृष्णार्जुन याचा विग्रह होतो कृष्ण आणि अर्जुन. त्यानंतर विट्टी-दांडू याचा विग्रह होतो विट्टी आणि दांडू. त्यानंतर कुलूप-किल्ली याचा विग्रह होतो कुलूप आणि किल्ली. त्यानंतर स्त्री-पुरुष याचा विग्रह होतो स्त्री आणि पुरुष. म्हणजे ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये आणि हा शब्द आला, ते तुमचं इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे. आता ही उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवायची असणार आहेत. त्यानंतर पुढे वैकल्पिक द्वंद्व समास. आता यामध्ये पहिला सामासिक शब्द आहे बरे-वाईट. याचा विग्रह होतो बरे किंवा वाईट. त्यानंतर सत्यासत्य याचा विग्रह होतो सत्य किंवा असत्य. त्यानंतर 4-5, 3-4 याचा विग्रह होतो 4 किंवा 5 किंवा 3 किंवा 4.
त्यानंतर खरे खोटे याचा विग्रह होतो खरे किंवा खोटे. आता वैकल्पिक द्वंद्व समासासाठी हे उदाहरणं आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. त्यानंतर पुढे आहे समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास तुम्हाला सामासिक शब्दावरून सहज ओळखता येतो. आता हे शब्द कसे असतात तर बघा, अंथरूण पांघरून, भाजीपाला, गुरे-वासरे, कपडा-लत्ता, अन्न-पाणी, पाला-पाचोळा, केर-कचरा असे जे शब्द असतात त्यांना आपण समाहार द्वंद्व समासाचे उदाहरणं म्हणतो. आता यांचा विग्रह कसा असतो तर अंथरूण पांघरून वगैरे, भाजीपाला वगैरे, गुरे-वासरे वगैरे म्हणजे प्रत्येक विग्रहाच्या शेवटी तुमचा वगैरे हा शब्द लागतो. तर असे जे शब्द असतात त्यांना आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणतो. आय होप की तुम्हाला द्वंद्व समासाचे तीनही उपप्रकार समजले असतील. आता बघा आपण ज्या गोष्टी अभ्यासल्या त्याची आपण क्विक रिकॅप करू. आता आपण समासाचे एकूण 5 प्रकार अभ्यासले. ज्यामध्ये कर्मधारय समास, द्विगु समास हे 2 तुमचे मुख्य समास होते. त्यानंतर इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे तुमचे द्वंद्व समासाचे उपप्रकार होते. आता कर्मधारय समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा, सारखे किंवा हेच या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. त्यानंतर द्विगु समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह तुमचा समूहदर्शक शब्दासारखा होतो, त्याला आपण द्विगु समास म्हणतो. त्यानंतर इतरेतर द्वंद्व समास, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि ह्या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा ह्या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो. आणि समाहार द्वंद्व समास तुम्हाला उदाहरणावरून सहज ओळखता येतो. तर बघा असा एकूण 5 समासांचा अभ्यास आपला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे. तुम्हाला समास आणि त्यांचे प्रकार समजले असेल. आता बघा परीक्षेमध्ये समास या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. म्हणजे तुमचा ह्या घटकाचा पुरेपूर अभ्यास होणार आहे. तर बघा मागील 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला. आता यामध्ये योग्य जोड्या लावा अशी सूचना तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये एका बाजूला तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नावही लिहायचं असणार आहे. आता पहिला शब्द आहे नीलकमल. याचा विग्रह कसा होतो? नील असे कमल. म्हणजे असे हा शब्द आला तर हे तुमचं कर्मधारय समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर नवरात्र याचा विग्रह कसा होतो? नऊ रात्रींचा समूह. समूहदर्शक शब्दासारखा विग्रह होतो. म्हणजे हा शब्द तुमचा द्विगु समासाचं उदाहरण असणार आहे. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. तर बघा 2 गुणांसाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला समास या घटकावरती मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा पुढचा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला. त्याआधी आपण 2025चा प्रश्न बघू. तर बघा 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नावही लिहायचं असणार आहे. तर बघा पहिला शब्द आहे आई-वडील. याचा विग्रह कसा होतो? आई आणि वडील. आणि हा शब्द आला म्हणजे हे तुमचं इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पंचवटी. याचा विग्रह कसा होतो? 5 वट्यांचा समूह. समूहदर्शक शब्दासारखा विग्रह झाला म्हणजे हा शब्द तुमचा द्विगु समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र. याचा विग्रह कसा होतो? महान असे राष्ट्र. असा हा शब्द आला म्हणजे हा शब्द तुमचा काय असणार आहे? कर्मधारय समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर चहा-पाणी. याचा विग्रह कसा होतो? चहा-पाणी वगैरे. वगैरे हा शब्द आला तर हा शब्द तुमचा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे. तर बघा हा प्रश्न तुमचा 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे 2024च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नाव हे विचारलेलं आहे. पहिला शब्द आहे विट्टी-दांडू. याचा विग्रह कसा होतो? विट्टी आणि दांडू. या ठिकाणी आणि हा शब्द आला म्हणजे हे तुमचं इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर नीलकमल. याचा विग्रह कसा होतो? नील असे कमल. तर हे तुमचं कर्मधारय समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे पंचपाळे. याचा विग्रह कसा होतो? 5 पाळ्यांचा समूह. तर हा तुमचा द्विगु समासाचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर भाजीपाला. याचा विग्रह कसा होतो? भाजीपाला वगैरे. तर हे तुमचं समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2024च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढे 2023च्या परीक्षेमध्ये या ठिकाणी सुद्धा सामासिक शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नाव हे विचारलं आहे. आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिलेला असेल, त्यानंतर समोर तुम्हाला समासाचा विग्रह करायचा असेल आणि त्यानंतर तुम्हाला समासाचं नावही लिहायचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह सुद्धा माहिती पाहिजे. विग्रहावरून समासाचा प्रकार ओळखला जातो. त्यामुळे सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. आता बघा तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नावही लिहायचं आहे. पहिला शब्द आहे भाजीपाला. याचा विग्रह कसा होतो? भाजीपाला वगैरे. तर हे तुमचं समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण असणार आहे.
त्यानंतर पुढे आहे कमलनयन. याचं विग्रह कसं होतो? कमलासारखे नयन. या ठिकाणी सारखे हा शब्द आला, तर हे शब्द तुमचं कर्मधारय समासाचं उदाहरण असणार आहे. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2023च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढे 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. तर बघा यामध्ये सुद्धा तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नावही लिहायचं असणार आहे. त्रिभुवन पहिला शब्द आहे. याचा विग्रह असतो 3 भुवनांचा समूह. तर हा तुमचं द्विगु समासाचं उदाहरण असणार आहे. आणि पुढे आहे पुरुषोत्तम. याचा विग्रह कसा होतो? उत्तम असा पुरुष. या ठिकाणी असा हा शब्द आला, तर हे तुमचं कर्मधारय समासाचं उदाहरण असणार आहे. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मागच्या 5 वर्षात बोर्डाच्या परीक्षेमध्ये अगदी सोपे प्रश्न समास या घटकावरती विचारले जातात. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये समास या घटकाचा संपूर्ण अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत या घटकावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, या सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर बघा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.